कासारडे गावाला अंतर्गत जोडणारा रस्ता जो आहे तो मुंबई गोवा महामार्गापासून जो सुरू होतो तो रस्त्याची परिस्थिती जर पाहिलं तर आपण लक्षात येईल की याच रस्त्यावरून जी आहे ती पुन्हा एकदम मोठ्या प्रमाणावरती ओव्हरलोड वाहतूक सुरू असते आणि या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे, अक्षरशः खड्ड्याचे साम्राज्य असलेलं देखील पाहायला मिळतं। याच मार्गावरून हा शॉर्टकट मार्ग आहे आणि या शॉर्टकट मार्गावरून फोंडा असेल, पियाळी असेल, लोरे असेल, वैभववाडी या भागातना नागरिकांना म्हणजे या गावांना जो जोडणारा हा रस्ता आहे। मात्र ह्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था देखील झालेली पाहायला मिळते। याच मार्गावरून वाहतूक जी आहे ती मात्र सिलिका वाळूची वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर होत असते। जवळपास 30 ते 35 टनाची जी वाहतूक जी आहे ती दरवेळी होताना पाहायला मिळते। त्यामुळे इथली जी रस्त्याची परिस्थिती आहे ती पाहू शकता की आपण पूर्णपणे इथे डांबरीकरण रस्ता केलेला होता, पण मात्र या डांबरीकरण रस्ता कुठे दिसत नाही। मात्र पूर्णपणे जो खडी आहे ती मात्र सध्या दिसते। त्यामुळे पूर्णपणे रस्त्याची जी चाळण जी आहे ती मात्र झालेली आहे। पण मात्र याकडे इथल्या लोकप्रतिनिधी असतील याकडे या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता नागरिकांसाठी कशा प्रकारे सुस्थितीत करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।